RJ न्यूज 27 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण शिरूर तालुक्यातील इनामगाव या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या इथे नलगेमळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। गाडगे यांच्या कुटुंबामध्ये रात्री त्यांच्या बाबतीमध्ये काय घटना घडली बिबट्याच्या संदर्भात ते आपल्या त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला सांगतील सविस्तर। काय झालं, मी रोडवरती उभा होतो आणि गाडी त्यांची पेट्रोलियमसाठी आली होती। रोडवर उभा असताना ती गाडी तिकडे पाठीमागं आमच्या घराच्या थोडं पाठीमागं थांबलेली दिसली, आढळून आली मला। मग मी रोडवर थांबलो तर ती गाडी काय पुढे येईना, म्हणून मग मी घरात आलो आणि मंडळीला बोललो, तो पाठीमागं वाघ दिसतोय काय त्या लोकांना। म्हणून आम्ही असंच दरवाज्यातच थांबलो आणि दरवाज्यात थांबून जरा वाट पाहिली त्यांची गाडी यायची। ती गाडी आली त्यांची थोडी पुढं गेली, तर तेवढ्यात आमच्या दारातच म्हणजे घरात वाघ येणार तेवढ्यात मग मी दरवाजाने त्याचं तोंडाला धक्का लावला आणि तो मग रिटर्न गेला। रिटर्न गेल्याच्यानंतर तो शेजारीच घरात जाऊन मग शेजारीच त्यांनी एक कुत्रं उचललं आणि मी गाडी चालू करून त्या अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, हो आमच्या घरात इथं वाघ आला आहे, पाठीमागे झाला। तर मग त्यांच्यापाशी चर्चा करत असतानाच वाघ आमच्याकडं परत कुत्रं घेऊन त्याच गाडीकडं आमच्याजवळ आला आणि मग मी त्यांना सांगितलं, हो का इकडे वाघ आला आहे, कुत्रं घेऊन आला आहे, तेवढं पहा। मग त्यांनी काय केलं, आम्ही बोलत असतानाच आमच्याकडे येत असताना तो आम्ही तिथं बोलत असल्यामुळे तो काय तिकडं आला नाही, तो परत माघारी फिरला आणि मग इथं शेजारीच आमची नलग्यांची वस्ती त्यांच्या घरापासून तो पलायन झाला, पलीकडे गेला। तर या संदर्भात तुम्ही सकाळी जो वार्ता तुम्ही गावामध्ये अधिकारी लोकांना सांगितली होती का प्रशासनाला? नाही, अगोदर नाही सांगली, पण नंतर पत्रकार वगैरे ते आमचे जोडीदार आहेत त्यांनी सांगितले, त्यांना आले होते, बोलवलं त्यांना, मग त्यांना माहिती दिली फक्त। मग आता सध्या उपाययोजना काय चालू आहेत? काहीच नाही, ते लोक सकाळपासून आलेत, पण आता काय पाहतात काय ते एवढं काय आपण आयडिया नाही घेतली, पण चालू आहे त्यांचं काय कामकाज। पण त्यांनी काय करायला पाहिजे होतं, त्यांनी तिथं शेजारीच म्हणजे ज्यावेळेस वाघ पाहिला त्यावेळेस त्यांचे आमच्या गावातलीच अधिकारी होते, त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं किंवा माहिती द्यायला पाहिजे होती, तुमच्या घरापाशी वाघ आला आहे, थोडं तुम्ही सावध राहा। पण त्याशिवाय माहिती वगैरे काहीच नाही दिली त्यांनी आणि सरळ पुढं निघून गेले आणि मग मीच त्यांच्याकडं परत होऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या घरात वाघ आला, घराजवळ वाघ आला, अशी थोडी माहिती। तर ते अधिकारी कोण होते? गावातले ग्रामपंचायत अधिकारी होते का? ते वन विभागामध्येच गांधले म्हणून आहेत, माझ्या ओळखीचे तेच आहेत, बाकीचे इतर दोघंजण होते। तर ते पेट्रोलियमसाठी आले होते, पण ती त्यांनाच पहिल्यांदा दिसला आणि ती गाडी पुढे येईना, म्हणून मी आपलं ते रोडवर जाऊन थांबलो आणि पाहिलं तर ते मग त्यांनी पुढं गाडी गेल्याच्या नंतर तो आमच्याकडे एंट्री केली त्यांनी आणि मग मी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे वाघ आला आहे, असं झालं। संदर्भात जी घटना घडलेली आहे की ते घटनेचं जे गाडगे यांचं म्हणणं, तर गाडी पुढे येत नाही म्हणून मी असं रोडवरती त्यांची वाट पाहत थांबलो, म्हणजे आलोचिंग करत गाडी आली होती, गाडी पुढे येणं म्हणून मी रोडवरती थांबलो आणि रोडवरून थांबल्यानंतर परत घरात आलो आणि मग मिसेसला बोललो की गाडी येत नाही पुढे, म्हणून त्याला वाघ दिसला अशी शंका मला आली। मग मी मंडळीने आम्ही दोघंजण उभा थांबलो आहे दरवाज्यात आणि दरवाज्यातून बाहेर पाहत असतानाच गाडी पुढे आली आणि थोडी गाडी घर पास करून गेली। पास करून गेल्यानंतर आम्हाला डायरेक्ट आम्ही दोघं उभा असतानाच आमचं लक्ष नव्हतं आणि डायरेक्ट अचानक बिबटे आमच्या जवळ आला, घरातच आला। घरात आल्यानंतर आम्ही दरवाजा थोडासा डायरेक्ट दरवाजाने तोंड म्हणजे तो घरात एंट्री करतानाच दरवाजाने त्याचं तोंड आणलं की मग तो माघारी फिरला आणि मग ते वाघ परत गेल्यानंतर शेजारीच मग शेजारच्या घरी जाऊन त्यांनी कुत्रं उचललं आणि मी गाडी चालू करून त्या अधिकाऱ्यांकडे गेलो, बा त्यांना सांगितलं की आमच्या घरात वाघ आलाय। तर त्या हिशोबाने मग मी परत त्यांच्याकडे गेलो, चर्चा करत असतानाच आमच्याकडे परत कुत्रं घेऊन वाघ आमच्याकडेच परत आला आणि मग मी त्यांना दाखवलं की वाघ आला इकडं, घ्या कुत्रं चालवले त्यांनी पहा। मग त्यांनी पाहून तर तेवढंच नाही पाहून मग ते अधिकारी बोलवले दुसरे, पण त्यांनी अगोदर त्यांनी माहिती दिली पाहिजे होती आम्हाला की बाबा तुमच्या शेजारी म्हणजे त्यांच्या गावातलेच अधिकारी असल्यामुळं त्यांनी आम्हाला माहिती द्यायला लागत होती व तुमच्या शेजारी घराच्या जवळ वाघ आलाय, तुम्ही थोडं सावध राहा, असं वगैरे त्यांनी काही माहिती दिली नाही। आणि मग नंतर आम्हीच त्यांना माहिती देऊन त्यांनी त्याच्यावरती काहीच कारवाई केली नाही। मग सकाळपासून ते नंतर आलेत आणि काहीतरी त्यांची कारवाई चालू आहे।